नमस्कार मंडळी, बक्स अँड मक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आहे द्वादशी, म्हणजेच कार्तिक द्वादशी। या निमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि अर्थात आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। ही द्वादशी कालमापनातील एक तिथी आहे। अमावस्येनंतर 12व्या दिवशी आली तर हिला शुक्ल द्वादशी आणि पौर्णिमेनंतर 12व्या दिवशी आली तर हिला कृष्ण द्वादशी असे म्हटले जाते। द्वादशी ही पवित्र तुळशी वृक्षाची पूजा आणि विष्णूची पूजा करण्यासाठी योग्य मानली जाते। हे दशमीपासून सुरू होणाऱ्या 3 दिवसांच्या एकादशी व्रताची समाप्ती दर्शवते। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात येते। त्यासोबतच कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्याचा मान दिला जातो। विठ्ठलाचं नाव जरी घेतलं तरी आपल्या पुढे विठ्ठलाची मूर्ती जशीच्या तशी उभी राहते। विठेवरी उभा, कमरेवरती हात, असं बरंच काही आपल्या डोळ्यापुढे क्षणभरामध्ये येतं। विठ्ठलाच्या डोक्यावरती जो मुकुट आहे तो शिवलिंगासारखा आपल्याला दिसतो, पण यामागचं आपल्याला रहस्य माहिती आहे का की तो तसा का दिसतो? शंकर महादेव हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते। आषाढी कार्तिकी एकादशीला अनेक साधू संत विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपुरास यायचे। महादेव हे संपूर्ण कुटुंबासह पंढरपुरात दाखल झाले। पहिले वारकरी म्हणून महादेवांचा वैष्णव म्हणून उल्लेख आहे। महादेवाने विठ्ठलाचे दर्शन घेतले। महादेवाची भक्ती पाहून विठ्ठल आनंदी झाले व त्यांनी आपल्या डोक्यावर महादेवाला स्थान दिले। म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्या मुकुटाचा आकार शिवलिंगासारखा दिसतो अशी आख्यायिका आहे। पुराणात देखील या प्रकारे सांगण्यात आलेला आहे। विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ का घातली जाते? विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत आणि विठ्ठलाच्या 2 प्रिय पत्नी होत्या, एक म्हणजे राधा आणि दुसरी म्हणजे सत्यभामा। विठ्ठलाची पत्नी म्हणजेच दुसरी कोणी नसून ह्या राधा आहेत। देवी सत्यभामाच्या हट्टापायी विठ्ठल यांनी कलयुगातील अवतारामध्ये सत्यभामा देवीला तुळशीची उपमा दिलेली आहे। याच कारणामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्व आहे। समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघालं होतं आणि ते अमृत जमिनीवर ज्यावेळी पडलं त्यातून तुळशी निघाली अशी आख्यायिका सांगितली जाते। ब्रह्मदेवाने ती विष्णूला दिली व विठ्ठलाने तुळशीची माळ गळ्यात घालून तिच्या भक्तिप्रेमाला अभिमानाने मिरवले आणि त्या भक्तिप्रेमाचे प्रतीक म्हणजे तुळशीची माळ वारकरी देखील आपल्या गळ्यात घालतात। सर्वात जास्त कुतूहल आहे ते म्हणजे विठ्ठलाच्या कानातील माशाच्या कुंडलाबद्दल। याबद्दल पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते। एकदा एक कोळी पांडुरंगाला नैवेद्य दाखवण्याकरिता समोर आला। त्याच्याकडे जातो व तो एक मच्छीमार असल्यामुळे त्याला आत कुणी येऊ देत नव्हते। त्यांना कुणी मंदिरातही शिरू देत नव्हते। कारण त्यांनी उपहारामध्ये मासे आणले होते। लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला। या ठिकाणी पांडुरंग स्वतः येतात आणि म्हणतात, तो जो देत आहे ते तुम्ही कशाला बघता? ज्याच्याकडे काही नसूनही तो काहीतरी देत आहे याकडे बघा। मला तुम्ही जे भक्तिभावाने देणार ते मी आनंदाने स्वीकारेल, कारण मी ही सृष्टी चालवली आहे, त्यात तुम्ही एकटे नाही, इतर प्राणी देखील आहे। मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठं असं काही नसतं असे सांगून त्या व्यक्तीकडून 2 मासे घेतात। ही सर्व समान आहे हे सर्वांना समजावं म्हणून ते आपल्या कानात कुंडलासारखे मासे घालून घेतात आणि तेव्हापासनं पांडुरंगांच्या कानामध्ये 2 मासे कुंडल म्हणून आपल्याला दिसते। अशा प्रकारे अनेक संतांनी विठ्ठलाचे वर्णन आपल्या अभंगामध्ये आणि कीर्तनामध्ये केलेले आपल्याला आढळून येते।